सूड भाग दुसरा. आपलं बालपण सिद्धांच्या डोळ्यासमोर तरलं. त्याची एक मैत्रीण होती, अगदी जीवाभावाची. सगळे तिला पिंकी म्हणायचे. अगदी लहान वयातच अचानकपणे ती हे जग सोडून गेली होती. नक्की काय झालं होतं हे कुणालाच समजू शकलं नाही. ती आता आपल्याला भेटणार नाही असं आईकडून समजलं तेव्हा साहजिकच त्या अतोनात दुःख झालं. आणि आता ती पिंकी त्याला दिसली होती अशा स्वरूपात. एक अनपेक्षित धक्काच होता, पण ते खरं होतं. सिद्धांतनं गावातल्या एका म्हातारीशी बोलताना पिंकीचा विषय काढला, पण स्वतःला आलेला अनुभवाचा उल्लेख त्याने टाळला. पिंकी तुझी बालमैत्रीण. लेकराचं नशीबच वाईट. पण एक सांगते. त्या घटनेच्या काही दिवसानंतर तुझे आईवडील जरासे अस्वस्थ दिसू लागले आणि एक दिवस गावाच्या एका मांत्रिकाला त्यांनी घरी बोलवलं होतं. काय प्रकार होता ते गुपितच राहिलं. पण तू आता कल्पना करू शकतोस, तू या साऱ्यापासून अलिप्त राहिलास ही देवाचीच कृपा. सिद्धांत शहरातला आईची तेव्हाची अस्वस्थता त्यानं पाहिली होती. म्हणजे पिंकीचं शरीर जरी नाहीसं झालं असलं तरी कुठल्यातरी पातळीवर तिचं अस्तित्व त्यांच्या घरात होतं. तेव्हापासूनच त्याला आठवलं, एकदा आईने त्याला सांगितलं होतं, कधीही त्या खोलीत जाऊ नकोस. त्या रात्री सिद्धांत खूप अस्वस्थ आणि घाबरलेला दिसत होता. आपण पाहिलेल्या आणि ऐकलेल्या गोष्टींवर त्याला विश्वास बसत नव्हता. मित्रांनो, पुढील भाग क्रमशः. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.